मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस अर्थात LTT परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध व्यावसायिकांविरोधात भाजपा नगरसेवक सुशांत सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। शुक्रवारी कार्यकर्त्यांसह केलेल्या धाडीत अवैधरित्या साठवून ठेवलेले गॅस सिलेंडर आणि मोठ्या प्रमाणात गुटख्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत सुशांत सावंत यांनी संबंधित विभागावर निशाणा साधलाय। अवैध धंद्यांमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचं सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। सुशांत सावंत नेमकं काय म्हणालेत हे देखील पाहूया। मी जवळजवळ गेली जवळजवळ 3-4 वर्ष आज टिळकनगर टर्मिनल्सवरती हे जे अनधिकृत फेरीवाले बांगलादेशी घुसखोर या ठिकाणी येऊन जे दिवस रात्र धंदा करतात, विशेष करून रात्री तर इतर 100पेक्षा जास्त गाड्या हे जे सिलेंडर गाड्यांमध्ये आता आम्ही पकडले हे रात्री लागतात। इथे हे 100पेक्षा जास्त गाड्या या ठिकाणी सिलेंडरवरती धंदा करतात। या ठिकाणी प्रत्येक नशेशी जी मुंबईमध्ये ज्या ज्या प्रकारचे नशा चालतात त्या सगळे नशाच्या वस्तू या ठिकाणी मिळतात। गेले अनेक वर्ष आम्ही याच्यावरती ॲक्शन घेण्यासाठी डिमांड करतो। आता आपण जिथे बसतो हा रेल्वेचा रस्ता आहे। या ठिकाणी आपण बघितलं टिळकनगर टर्मिनल्स आहे, 10 लाखपेक्षा जास्त प्रवासी पूर्ण देशभरातून दररोज टिळकनगर टर्मिनल्सवरती उचलतात। ही आमची महानगरपालिकेचीच वस्ती आहे। या ठिकाणी आमचं टिळकनगर कॉलनी आहे जिथे 1 लाख लोक राहतात। या सगळ्या ज्या सिलेंडरचा या 100 सिलेंडरचा एकसाथ स्फोट झाला तर ही कॉलनी हे टर्मिनल्स राहील का? ह्या गोष्टींची पण मी अनेक वेळा प्रशासनाला माहिती दिली। आज आम्ही इथला प्रत्येक टेम्पो स्वतःच्या हाताने उघडला। जवळजवळ 9 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी कारवाई करतो। अजूनही महानगरपालिकेचे अधिकारी DMCना पोलीस प्रशासनाला पण मी फोन केला, कोणी अजूनही त्याला कुठचाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन अजून जबाबदारी घेत नाही आहे। एकही या ठिकाणचे फेरीवाले आता शिल्लक नाही, सगळे पळून गेले। फक्त आम्ही आहोत जे शोधून काढतोय आणि महानगरपालिकेचा जो आमचा हॉकरचं डिपार्टमेंट आहे त्यांच्या आता आम्ही यांना बोलून JCB मागून या सगळ्या गाड्या तोडल्या। यानंतर तुमचा काय स्टँड असतो? जोपर्यंत पोलीस विशेष करून DMC ACP या ठिकाणी येत नाहीत आणि ह्याचं जबाबदार कोण हे आम्हाला सांगत नाही आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत। हे जे सिलेंडर आहेत हे सिलेंडर जप्त करून हे कोणी आणले, हे कुठून आले, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत। त्याचप्रमाणे ज्या ज्या अधिकाऱ्यांची कुर्ला टर्मिनल्सला ड्युटी असते, मग ते पोलीस असेल, रेल्वे पोलीस असेल, रेल्वेचे अधिकारी असतील, महानगरपालिकेचे अधिकारी, त्या सगळ्यांवरती या विषयात गुन्हे दाखल झाले पाहिजे। तोपर्यंत मी या ठिकाणी हटणार नाही। याविषयी वरिष्ठांशी बोलणार का? सरकार आपलंच आहे, सरकार आपलंच आहे। सरकारने तर आदेश दिले आहेत, स्वतः महापौरांनी आदेश दिले आहेत की इलिगल जे फेरीवाले आहेत त्यांना हटवा, पण त्यांचे पण आदेश ऐकत नाहीत। मी आता महापौरांशी पण बोलणार आहे स्वतः। आमच्या सगळ्या प्रशासनाने अधिकाऱ्यांना आदेश देऊन पण हे जे प्रशासन आहे कालचं हे या सगळ्यांची मिलीभगत आहे आणि त्यामुळे रोज रात बघा किती माल आहे, हा करोडो रुपयाचा माल आहे। आता आमच्या पण जीविताला धोका आहे, पण तरीसुद्धा एक पोलीस नाही। कुठे दिसता का? फिरवा कॅमेरा, एक पोलीस आहे का? सगळे पळून गेले। आम्ही पकडून दिले गुटखावाले पोलिसांना, ते पकडून दिले। आम्ही टेम्पो पकडून दिले, पोलिसांच्या ताब्यात केले, ते टेम्पो सोडून पळून गेले। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।